श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजची ही कथा ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही कथा आहे एका अशा माणसाची जो आयुष्याच्या लढाईत पूर्णपणे हरला होता आणि तरीही स्वामी समर्थांनी त्याचा हात सोडला नाही. संतोष नावाचा एक सामान्य माणूस, ना फार श्रीमंत ना फार गरीब, कुटुंब, नोकरी आणि स्वामी समर्थावर श्रद्धा, इतकंच त्याचं विश्व होतं. पण अचानक आयुष्य बदललं. एका वर्षात वडील गेले, नोकरी गेली, कर्ज वाढलं आणि घरात शांतता संपली. रोज सकाळ झाली की एकच प्रश्न सतावायचा, आज कसं निभावणार. संतोष रोज स्वामी समर्थाच्या फोटोसमोर उभा राहायचा, हात जोडायचा, पण शब्द बाहेर यायचे नाही, फक्त डोळ्यातून पाणी. एक दिवस परिस्थिती इतकी बिकट झाली की घर मालकाने घर रिकामं करण्याचा इशारा दिला. त्या दिवशी संतोष खूप वेळ बाहेर फिरत राहिला. मनात एकच विचार, स्वामी आता पुढे काय. त्या रात्री तो स्वामींच्या फोटो समोर बसला आणि मनातून बोलला, स्वामी, मी काही मागत नाही, फक्त मला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवा. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष मंदिरात गेला. मंदिरात फार लोक नव्हते. एका कोपऱ्यात एक वृद्ध भक्त शांतपणे बसले होते. ते अचानक संतोषकडे पाहून म्हणाले, बाळा, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त तुला तयार करत असतो. हे शब्द ऐकून संतोषला आश्चर्य वाटलं, कारण हेच शब्द काल रात्री त्याच्या मनात घोळत होते. मंदिरातून बाहेर पडताना पुजाऱ्याने संतोषला हाक मारली, हे घे, आज कोणीतरी हे तुला द्यायला सांगून गेले. तो एक लहानसा प्रसादाचा पुडा होता आणि त्यात स्वामी समर्थाचा फोटो. त्या फोटो खाली एक ओळ लिहिलेली होती, धीर सोडू नकोस. त्या क्षणी संतोषच्या अंगावर काटा आला. त्या दिवसापासून संतोष रोज सकाळी फक्त एकच गोष्ट करायचा, स्वामी समर्थाचे नाव घ्यायचा आणि दिवस प्रामाणिकपणे जगायचा. हळूहळू एक जुना मित्र भेटला, कामाची संधी मिळाली आणि थोडं थोडं सगळं सावरायला लागलं. काही महिन्यात संतोष पुन्हा उभा राहिला. एक दिवस संतोष पुन्हा त्या मंदिरात गेला. त्याने पुजाऱ्याला विचारलं, त्या दिवशी माझ्यासाठी प्रसाद कोणी दिला होता. पुजारी म्हणाला, इथे कोणीच नव्हतं, मीच तुला तो पुडा दिला. संतोष स्तब्ध झाला, कारण त्या पुड्यातला फोटो आणि ते शब्द ते स्वामींचेच होते. मित्रांनो, स्वामी समर्थ कधीही मोठा चमत्कार करून आपल्याला धक्का देत नाही. ते शब्दातून, माणसातून आणि परिस्थितीतून आपल्याला मार्ग दाखवतात. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो. जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो, तेव्हा स्वामी समर्थ हळूच त्याचा हात धरतात. जय जय स्वामी समर्थ.